मी दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर बूट पॉलिश करायचो. एके दिवशी एक श्रीमंत महिला माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, जर तू माझ्याकडे काम केले तर मी तुला दर महिन्याला 30,000 रुपये देईन. मी लगेचच होकार दिला आणि त्या महिलेच्या घरी गेलो. तिचं घर इतकं मोठं होतं की ते पाहून मला आश्चर्य वाटले. पण नवल म्हणजे ती सेवानिवृत्त शिक्षिका होती आणि ती एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहत होती. परंतु त्या महिलेने मला क्षुल्लक काम करायला सांगितले. मी त्या कामाला नकार दिला आणि परत जाऊ लागलो. मग ती महिला म्हणाली, या खोलीत तुमच्यासाठी एक भेट आहे, ती सोबत घेऊन जावा. जेव्हा मी त्या खोलीत गेलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला. कारण माझे नाव विजय आहे. मी खूप गरीब होतो आणि मी फार कमी शिकलेलो होतो. मला एक बहीण होती, तिचे नाव कोमल आहे. ती खूप सुंदर होती. आम्हा भावा बहिणीशिवाय या जगात आमचे दुसरे कोणीही नव्हते. माझे आई आणि बाबा एकमेकांशी अविश्वासू होते. त्यांच्यात सतत भांडणे होत असायची. मग एके दिवशी वडिलांनी आईचा जीव घेतला आणि त्यांनी स्वतःही आत्महत्या केली. ते दोघेही मरण पावले आणि आम्हाला या जगात बदनाम होण्यासाठी सोडून गेले. आमचे फार कमी नातेवाईक होते, पण त्यांनी आमच्या वाईट काळात आमची साथ सोडली. म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे कधीच मदत मागितली नाही. माझी बहीण खूप गोड होती. ती लहान मुलांचे ट्युशन क्लासेस घ्यायची आणि मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर बूट पॉलिश करायचो. त्यावरच आमचे घर चालायचे. जेव्हा माझी बहीण मला म्हणाली की मी मुलांच्या घरी जाऊन ट्युशन क्लासेस घेते, जेणेकरून आपल्याला पैशांची चणचण भासणार नाही, तेव्हा मी विचारात पडलो की ती तरुण मुलगी आहे. जर ती या वयात घराबाहेर पडली तर तिचे पुढील भवितव्य चांगले घडेल. तिच्या मनातील भीती नाहीशी होईल आणि ती स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम राहील, असे मला वाटू लागले. माझ्या बहिणीने BA केले होते आणि ती एका 7वीच्या वर्गातील मुलाला त्याच्या घरी जाऊन शिकवू लागली. शिकवण्यासाठी तिला दर महिन्याला 5,000 रुपये मिळत होते. इतके पैसे तर मी सुद्धा कमवू शकत नव्हतो. माझी बहीण ज्या मुलाला शिकवत होती ते माझ्या बहिणीच्या एका मैत्रिणीचे नातेवाईक होते आणि तिची मैत्रीण लहानपणापासूनच आमच्या घरी येत होती. त्यामुळे मी माझ्या बहिणीला परवानगी दिली होती. कोमलने मला सांगितले की दादा, ते खूप श्रीमंत लोक आहेत. मला त्यांच्या घरी व्यवस्थित नीटनेटके तयार होऊन जावे लागेल. त्यासाठी मला 2 नवीन ड्रेस शिवायचे आहेत. त्यानंतर मी एका मित्राकडून काही उधार पैसे घेऊन माझ्या बहिणीसाठी 2-3 चांगले ड्रेस शिवले आणि मग ती कामावर जाऊ लागली. मी शाळेत असताना एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो, पण परिस्थितीअभावी 7वीत असतानाच मला शाळा सोडावी लागली. त्यानंतर काही दिवसांनी मला असे कळले की त्या मुलीचे आईवडील एका अपघातात मरण पावले आणि ती मुलगी अनाथ झाली. परंतु एक दिवस शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात आलेल्या एका श्रीमंत महिलेने तिला दत्तक घेतले. त्यानंतर तिच्याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. पुढे जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा मीही माझ्या जीवनात व्यस्त होत गेलो. काही दिवस निघून गेले आणि माझ्या मोठ्या बहिणीचा पगार 2,000 रुपयांनी वाढला. आता माझी बहीण दर महिन्याला 7,000 रुपये कमवत होती आणि मी तेवढेच कमवत होतो जे मी पूर्वी कमायचो. घरात सर्व काही व्यवस्थित चालले होते. पूर्वी घरात कधी कधी भाजी नसायची तेव्हा आम्ही चटणी भाकर खायचो. परंतु हे आमच्या आयुष्यातले चांगले दिवस चालले होते. पण माझी बहीण 19 वर्षांची झाल्यामुळे आता तिचे आयुष्य असे जाणार नाही हे मला माहीत होते. मला तिच्या लग्नासाठी लागणारा पैसा कमवायचा होता आणि एखादा चांगला मुलगा पाहून तिचे लग्न करायचं होतं. त्यामुळे मी सतत चिंतित असायचो. एके दिवशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर बूट पॉलिश करत बसलो होतो. तेवढ्यात एक महिला माझ्याकडे आली. मी महिलांचे शूज पॉलिश करत नव्हतो, त्यामुळे मी विचार करू लागलो की ती माझ्या दिशेने काय येत आहे याचे मला आश्चर्य वाटले. ती थेट माझ्या जवळ येऊन थांबली आणि थोडा वेळ माझ्याकडेच बघत राहिली. मी एका मोठ्या चप्पलच्या दुकानासमोर बसायचो. चप्पलाचं दुकान खूप मोठं होतं. त्या दुकानासमोर एक लाकडी बाक होता.
ती महिला तिथे जाऊन बसली. ती खूप श्रीमंत असल्यासारखी दिसत होती. तिचे वय अंदाजे 40 असावे. तिने एक गडद चॉकलेटी रंगाचा चष्मा घातलेला होता आणि त्या चष्म्यातून ती माझ्याकडे पाहत होती. हे मला माहीत नव्हते. माझ्या बहिणीप्रमाणे मी सुद्धा एकंदरीत दिसायला खूप चांगला होतो. जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा सगळे म्हणाले की खूप सुंदर मुलगा झाला आहे. पण अशी कठीण परिस्थिती आली की जेणेकरून माझे एकंदरीत रूपच बदलून गेले आणि प्रत्येकाला माझ्याकडे बघून असे वाटू लागले की मी सर्व वेळ खूप तणाव आणि काळजीत असतो. ती महिला कोणाची तरी वाट पाहत होती. ती पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत होती. काही वेळाने ती मला म्हणाली, इथे बसून तुम्ही किती पैसे कमवता? कदाचित ती टाईमपास करण्यासाठी माझ्याशी बोलत असावी असे मला वाटू लागले. यावर मी म्हणालो, खूप कमी कमवतो. मग तिने पुन्हा विचारले, तरी किती पैसे कमवता? यावर मी म्हणालो, मॅडम महिन्याकाठी मी 5,000 ते 7,000 रुपये कमावतो. ती बाई मला म्हणाली, एवढ्या पैशातून तुमच्या घराचा उदरनिर्वाही चालत नसेल? मग मी म्हणालो, हो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. एवढ्या पैशातून घर चालत नाही, परंतु मला तेवढ्या पैशात कसे बसे चालवावे लागते आणि दुसरे कोणते कामही मिळत नाही. मी मजूर म्हणून काम करण्याचा अनेकदा विचार केला होता, पण मला रोजंदारीही मिळत नाही. यावर ती महिला म्हणाली, ठीक आहे, तू एवढा खंबीर आहेस तर मी तुला काम देईन. तू माझ्या घरी काम करशील का? यावर मी म्हणालो, मॅडम मी कधी कोणाच्या घरी काम केले नाही. मग ती म्हणाली, काळजी करण्याची काही गरज नाही. हे काही विशेष काम नाही, पण पगार खूप चांगला असेल. पण मॅडम पगार किती असेल? तर त्या मॅडम म्हणाल्या, 30,000. ते ऐकून माझ्या हातातून बूट पॉलिश करत असलेला ब्रश खाली पडला. मला खूप आश्चर्य वाटले. मग मी त्यांना विचारलं, मॅडम तुम्ही मला तुमच्या घरातील फक्त काम करण्यासाठी 30,000 रुपये देणार? साहजिकच मला घरात कोणते काम करायचे होते. एक तर घर सांभाळायचे होते किंवा घरात लागणारा भाजीपाला मार्केटमधून घेऊन यायचा असेल. मग ती मला या कामासाठी इतके पैसे का देत होती याचा मी विचार करू लागलो. यावर मी त्या मॅडमला म्हणालो की तुम्ही माझी मस्करी तर करत नाही ना? गरिबांची अशी चेष्टा करू नये. जर देवाने तुम्हाला सर्व काही दिले असेल तर याचा अर्थ असं नाही की तुम्ही एखाद्याची चेष्टा करावी. त्या म्हणाल्या, मी तुमची चेष्टा करत नाही आहे. मी तुम्हाला दरमहा 30,000 रुपये देण्याचा विचार करत आहे. माझ्याकडे तुम्हाला फार काम करावे लागणार नाही आणि पगारही जास्त मिळेल. म्हणजे तुम्हाला सुद्धा सोपं जाईल आणि माझ्याकडून काही पैसे दान स्वरूपात मिळेल. त्यामुळे माझ्याही मनाला शांती मिळेल की मी काही चांगले काम करते आणि तुम्हालाही त्याचा फायदा होईल. असो, ती बरोबर होती. प्रत्येकाने दान करायला हवे. जर कोणी मला हे पैसे पगाराच्या रूपात देत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, कारण मला धर्माने दिले जात आहे असा माझा अपमान होणार नाही आणि तिचे दान देखील केले जाईल व माझे घरही चांगले चालेल. पण मी 30,000 रुपयांच्या पगारासाठी त्या महिलेच्या घरात खूप काम करेल. मी त्यांचे खूप आभार मानले. त्या म्हणाले की माझे नाव शिल्पा आहे. तुम्हाला आता माझ्याबरोबर घरी यावे लागेल. मी तुम्हाला आज काम समजावून सांगेल. तुम्ही उद्यापासून कामावर येऊ शकता. मी म्हणालो, ठीक आहे. मला खूप आनंद झाला. मी देवाचे आभार मानले. खरे सांगायचे म्हटले तर माझा विश्वासच बसत नव्हता. जसे काय मी स्वप्न पाहतोय असे मला वाटू लागले. त्या मॅडम मला म्हणाल्या की तुम्ही पहिला पगार ॲडव्हान्स घेऊ शकता. मला काही हरकत नाही. मला तुमच्यावर विश्वास आहे. त्यानंतर मॅडम मला त्यांच्या कारमध्ये त्यांच्या घरी घेऊन गेल्या. त्यांची कार खूप मोठी होती, ज्यात मागे बसायला सुद्धा भरपूर जागा होती. मी गाडीच्या पुढच्या सीटवर बसलो आणि त्यांच्या घरी गेलो. त्यांचे घर पाहून मला खूप आश्चर्य वाटले. ते खूप मोठे घर होते आणि खूप सुंदर होते. मी आत गेल्यावर मॅडम म्हणाल्या, तुम्हाला स्वयंपाक आणि घर साफ करायचे नाही. या सर्व कामासाठी मी आधीच 2 नोकर ठेवले आहेत. तुम्ही फक्त त्यांच्याकडून काम करून घ्या. मात्र या घरात रोज लागणारा भाजीपाला मार्केटमधून तुम्हालाच आणावा लागेल आणि या घरातील इतर नोकरांवर तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल की
ते सगळी कामं नीट करत आहे की नाही. आजपासून तुम्ही माझ्या घरात काळजीने काम कराल. मी विचार करत होतो की हे खूप सोपे काम आहे. याचा अर्थ असा आहे की मला कोणतेही काम स्वतः करावे लागणार नाही. उलट मला ते इतरांकडून करून घ्यावे लागेल. मग मी मनात विचार करू लागलो की जर मी माझ्या मालकिनीला सांगितले तर तुम्ही मला इतक्या कमी कामाचे खूप जास्त पैसे देत आहात. पण ती स्वतःच एवढे पैसे देत होती. तिला त्यात काही अडचण नाही तर मग मला एवढा विचार करायची काय गरज आहे. मालकीण म्हणाली की उद्यापासून तुम्ही कामावर येऊ शकता आणि तुम्हाला रात्री इथे राहायचे असेल तर मला काही अडचण नाही. मी म्हणालो की मी विचार करून सांगेन आणि उद्यापासून कामावर येईन. मालकीण मला म्हणाली, उद्या जरा नीटनेटकी या, कारण तुम्ही आता शूज पॉलिश करणारे नाहीत. मी आता खूप मोठ्या घराचा कारभारी आहे असा विचार करून मलाही आनंद वाटत होता की अचानक माझे नशीब पालटले. मी रस्त्याच्या कडेला बूट पॉलिश करत बसायचो आणि आज आता या एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. त्या दिवशी मालकीने मला ॲडव्हान्स पगारही दिला. मला वाटले की ही बातमी मी माझ्या बहिणीला सांगावी. मग मी असाही विचार केला की तिला अजिबात सांगणार नाही. मला इतके मोठे काम मिळाले आहे कारण मी सर्व पैसे वाचवणार आहे. जर मी तिला सांगितले की मला इतके पैसे मिळत आहे तर ते पैसे आमच्याकडून खर्चून जातील. मी ठरवले होते की 6 महिने पैसे साठवून तिच्यासाठी चांगले स्थळ शोधायचे आणि तिचे लग्न करायचे. आमच्या कुटुंबात मुलींचे लग्न लवकर होतात. माझी बहीण 19 वर्षांची झाली होती. तिचे वय वाढत चालले होते. माझ्या आईचे लग्न तिच्या वयाच्या 16व्या वर्षी झाले होते. पण माझी बहीण 16 वर्षाची असताना आमच्याकडे पैसेही नव्हते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालविवाह हा एक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे मी ठरवले होते की माझ्या बहिणीचे लग्न 18 वय पूर्ण झाल्यावरच करायचे. आमचे नातेवाईक काही कामाचे नव्हते पण बोलण्यात मात्र आघाडीवर होते. ते म्हणायचे की तो त्याच्या बहिणीचे लग्न म्हातारी झाल्यावर करेल. आता मला सगळ्यांची तोंडं बंद करायची होती आणि अचानक सगळ्यांना कळवायचे होते की मी माझ्या बहिणीसाठी एक चांगले स्थळ शोधले आहे आणि लवकरच तिचे लग्न करणार आहे. परंतु संध्याकाळी जेव्हा माझी बहीण म्हणाली की आज तू खूप खुश दिसत आहेस, तेव्हा मी म्हणालो, हो, आज मला खूप काम होतं आणि गर्दीही खूप होती. यावर ती काही बोलली नाही. तिलाही खूप आनंद झाला. ती म्हणाली की मी जिथे काम करते त्यांनी पुढच्या महिन्यापासून माझा पगार 2,000 रुपयांनी वाढवला आहे. म्हणजे माझा पगार 9,000 रुपये होईल. कारण त्यांच्या मुलाला परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळेच त्यांनी माझा पगार वाढवायचे ठरवले. माझ्या बहिणीने जेवण बनवले आणि आम्ही जेवून झोपी गेलो. मी तिला म्हणालो, आजपासून मी जास्त काम करेन कारण मला खूप पैसे वाचवायचे आहेत. मी पूर्वी सकाळी लवकर उठत नव्हतो परंतु आता मला उठावे लागणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर कामावर गेलो. तिथे गेल्यावर मला आश्चर्य या गोष्टीचे वाटले की एवढ्या मोठ्या घराची मालकीण पूर्णपणे घरात एकटीच राहत होती. मी मनात विचार केला की या घरात जास्त लोक असतील पण इथे नोकर जास्त होते मात्र कुटुंबातील सदस्य कोणीच नव्हते. मालकीण रात्री उशिरापर्यंत जागी राहायची आणि दिवसा 12 वाजेपर्यंत झोपलेली असायची. आज दुपारी तिने जेवणही केले नाही. ती एकच टाईम जेवण करायची. त्यात सर्व प्रकारच्या पदार्थांसह स्वीट डिश इत्यादी सर्व काही उपलब्ध असायचे. जेवण करून ती रात्रभर जागी राहायची आणि दिवसभर झोपलेली असायची. कदाचित श्रीमंताचे जीवन असेच असते. इथेही फारसे काम नव्हते तरीही प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या होत्या आणि मला खूप बरे वाटत होते. एके दिवशी मी मार्केटला भाजी घ्यायला गेलो तेव्हा मला दिलेल्या रकमेतून बरेच पैसे शिल्लक राहिले. मी ते पैसे मॅडमला परत नेऊन दिले. तेव्हा त्या म्हणाल्या की तू खूप प्रामाणिक आहेस. कारण पूर्वी जे नोकर होते ते मार्केटला भाजीपाला आणायला गेल्यावर ते इतक्या पैशात फार कमी पालेभाज्या आणायचे. तुम्ही खूप हुशारीने खरेदी केली आहे आणि बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या आहेत आणि पैशांची देखील बचत केली आहे. म्हणून हे पैसे तुम्ही बक्षीस म्हणून तुमच्याजवळच ठेवा.
मी आठवडाभर मालकिनीसाठी काम केले. त्यांची खूप काळजी घेतली. मी नीट काम करतोय की नाही हे पाहण्यासाठी जणू ती माझ्यावर सतत लक्ष ठेवून होती. माझ्याकडूनही काही चूक झाली नव्हती, कारण काही मालकांनाही नोकर तपासण्याची सवय असते. त्याचप्रमाणे माझी मालकीनही तशीच होती. परंतु काही दिवसांनी असे काही घडले ज्यामुळे मला आश्चर्य वाटले. एके दिवशी मॅडम मला म्हणाल्या की तू आज रात्री घरी जाऊ नकोस. मी म्हणालो, नाही मॅडम, मला घरी जावेच लागेल. माझी बहीण घरी एकटीच असते. यावर मॅडम म्हणाल्या, ठीक आहे, जरा उशिरा जा, माझे खूप महत्त्वाचे काम आहे. मालकिनीने मला एका खोलीत बसवले आणि म्हणाले की मला तुझ्याकडे काही काम आहे. मी साधारणतः तासभर मॅडमची त्या खोलीत वाट पाहत राहिलो, पण त्या काही आल्या नाही. मी मनात विचार करू लागलो की यावेळी मॅडमचे माझ्याकडे काय काम असेल बरं. घरची सगळी कामं तर झाली होती. 1 तासानंतर मालकी आली, तेव्हा ती चांगलीच तयार होऊन आली होती. ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या वयापेक्षा ती खूपच लहान दिसत होती. अर्थात तिचे वय दिसून येत नव्हते. मी म्हणालो, मॅडम, तुम्हाला बाहेर कुठे जायचे आहे का? त्यांचा ड्रायव्हर रजेवर गेला होता. मला वाटले की त्यांना बाहेर कुठे जायचे असेल, त्यामुळे त्यांनी मला गाडी चालवण्यासाठी थांबवले असावे. मला गाडी चालवायला येत होती, पण त्या माझ्या जवळ येऊन बसल्या. अचानक मालकिनीने माझा हात धरला. मी म्हणालो, हे काय करताय? नाही मॅडम, नाही, मी असे काही करत नाही. मी तिथून निघण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी परत माझा हात धरला. मी त्यांना नकार दिला. मी म्हणालो की तुम्ही मला चुकीच्या कामात अडकू शकत नाही. मी तुम्हाला माझी मालकीण मानतो. माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे. मी काही गोष्टी सांगितल्या आणि मग तिथून निघू लागलो. तेव्हा मालकिनीने टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि त्या हसू लागल्या. मी मागे वळून बघताच त्या म्हणाल्या की आज तू खूप मोठ्या परीक्षेत पास झाला आहेस. मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, कसली परीक्षा? त्या म्हणाल्या की मी तुझी परीक्षा घेत होते, जी तू पास झाला आहेस. आता माझी इच्छा आहे की तू माझ्या मुलीशी लग्न करावे, जिला मी माझी मुलगी मानली आहे आणि ती हॉलमध्ये बसली आहे. जा आणि तिच्याशी बोल. मी आश्चर्यचकित झालो. मी तिच्याशी लग्न कसे करू शकतो? त्या म्हणाल्या, का करू शकत नाही? तुला लग्न करायचं नाही का? मी गप्प राहिलो. त्यांनी मला एकदा तरी त्या मुलीला जाऊन बघायला सांगितलं. ती खूप सुंदर मुलगी आहे आणि तू खूप छान माणूस आहेस. मला स्वतःवर नियंत्रण ठेवायला थोडा वेळ लागला. मग मी तिथून निघालो, कारण हॉलमध्ये बसलेली मुलगी दुसरीकडे तोंड करून होती. ती खूप सुंदर दिसत होती. तिचे केसही लांब होते आणि ती खूप गोंडस मुलगी होती. ती माझ्याकडे वळली तेव्हा माझे डोळे विस्फारले, कारण शाळेत असताना जिच्यावर मी प्रेम करायचो ती हीच मुलगी होती. ती पण घाबरली आणि म्हणाली, तू इथे काय करतोस? मग आम्ही आमचा राग एकमेकांवर काढला. आम्हा दोघांना धक्काच बसला. नंतर मला कळले की मॅडमने त्या मुलीला शाळेत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी दत्तक घेतले होते आणि नंतर त्यांनी तिला शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवले होते. मग मॅडमनेही सांगितले की मला माझ्या पतीने फसवले आणि माझ्याशी विश्वासघात केला. जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण तो चांगला असावा, जो आपल्या पत्नीचा आदर करेल. कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जाते. त्यामुळेच मी माझ्या मुलीसाठी एक चांगला मुलगा शोधत होते आणि असा मुलगा जो विश्वासघातकी होणार नाही. परंतु मालकिनीला माहीत नव्हते की मी ज्या मुलीवर मनापासून प्रेम करत होतो ती त्यांचीच मुलगी आहे. मी माझ्या मालकिनीला सांगितले की जोपर्यंत माझ्या बहिणीचे लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तेव्हा मालकीन म्हणाली की ही माझी चूक आहे, मला संपूर्ण गोष्ट विचारायला हवी होती. काही दिवसांनी माझ्या साखरपुड्याचा कार्यक्रम काही पाहुण्यांच्या उपस्थितीत मालकिनीच्याच घरात पार पडला. त्यानंतर काही दिवसातच मॅडमने त्यांच्या एका ओळखीच्या नात्यातील मुलाचे माझ्या बहिणीसाठी स्थळ आणले. त्या मुलाने माझ्या बहिणीला माझ्या साखरपुड्यात पाहिले होते. मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवत होतो, पण मालकिनीने तिच्या लग्नाची सर्व काही जबाबदारी स्वतःवर घेतली. आम्ही माझ्या बहिणीसाठी
एक चांगला मुलगा शोधून काढला आणि तिचे लग्न केले. मी आज देवाचे आभार मानतो की आज ती तिच्या घरी आनंदी आहे. आमच्या आईवडिलांनी एकमेकांशी विश्वासघात करून आपले आयुष्य उद्ध्वस्त केले होते. त्यामुळेच मी माझ्या बहिणीच्या भविष्याबद्दल चिंतित असायचो. माझी बहीण तिच्या घरात आनंदी आहे आणि आज मी एका मोठ्या ब्रँडेड चप्पलच्या कंपनीचा मालक आहे. त्यासोबतच मी माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीसोबत माझे आयुष्य आनंदाने जगत आहे. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.